सब कुछ लगा है दाव पर, सब कुछ लगा है दाव पर, अब रुक नहीं सकते, कट सकते हैं मगर हम झुक नाही सकते. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक रुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SSC GDच्या 100 डेज चॅलेंज मधील आजचा हा आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. या सुरुवातीला आपण 2 दिवसापूर्वी नंबर सिस्टम टॉपिक स्टार्ट केला आणि त्या टॉपिक मधले आपण 2 पॉइंट संपवलेत. पहिला पॉइंट होता तो संख्यांचे प्रकार आणि दुसरा पॉइंट आपण घेतला होता युनिट डिजिट, ज्याला आपण एकक स्थानावरील संख्या असे म्हणतो. 2 दिवसामध्ये 2 लेक्चर झाले आपले. 2 डेजचं चॅलेंज आपण कंप्लीट केला आणि आज आपण डे 3 मध्ये एंटर करतोय. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवर आपण SSC GDची मराठीमधून गणित आणि रिझनिंगची पूर्ण तयारी करून घेणार आहोत या 100 दिवसांमध्ये. आणि काही जणांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केले, ज्यांनी केलं नाही ऍक्सेप्ट करा, आतापासून अभ्यास स्टार्ट करा. नक्कीच येणारी भरती तुमच्या अंगावर वर्दी घेऊन येईल. ओके, तर चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या स्टार्ट करणार आहोत. बऱ्याचपैकी सगळ्यांनीच 8वी 9वी ला असताना विभाज्यतेच्या कसोट्या शिकला असणार, पण विसरला असेल सगळ्यांच्या. तर आज सगळी रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तर चला मग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला बघा, आपण 2 ची कसोटी बघणार आहे. 2च्या कसोटीमध्ये काय शिकणार आहे की कोणत्या कोणत्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. तर 2 ची कसोटी काय सांगते बघा, जर संख्येच्या सुटे स्थानी किंवा एकक स्थानी जिथं आपण म्हणतो, जर संख्येच्या सुटे स्थानी सम अंक असेल, सम विषम सगळ्यांना माहितच असेल, संख्यांच्या प्रकारमध्ये बघितले, सम अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. 2 ने पूर्ण भाग जातो. आता इथं मी तुम्हाला पूर्णपणे व्याख्या लिहून देत नाही, कारण आपल्याला फक्त समजणं गरजेचं आहे. 2 ची कसोटी काय आहे हे डोक्यात असणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्ण आहे तशी पुस्तकातली व्याख्या छापायची गरज नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे. ओके, तर 2 ची कसोटी काय सांगते आपल्याला, एखादी संख्या असेल आपल्याला, त्यातला शेवटचा अंक बघायचा, सुटे स्थानावरील अंक, जो मी युनिट डिजिट सांगितला होता तुम्हाला, तो फक्त अंक बघायचा. त्या अंकाला जर 2 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल, मी जर संख्या घेतली 364, तर सुटे स्थानी काय आहे, 4 आहे. 4 हा अंक आहे, सम आहे, 2 ने भाग जाणार आहे. तर पूर्ण 364 ला काय होईल, 2 ने पूर्णपणे भाग जाईल. असा जर दुसरा एखादा अंक घेतला, समजा मी घेतलं 578, आता 8 हा सम अंक आहे, 2 ने भाग जाणार आहे, म्हणजे या पूर्ण संख्येला काय होईल, 2 ने भाग जाईल. पण जर मी घेतलं 663, तर 3 ही संख्या काय आहे, विषम संख्या आहे, बरोबर, ऑड नंबर आहे. मग काय होणार, ह्या 663 ला सुद्धा 2 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. का जाणार नाही, कारण 3 ही सुटे स्थानी विषम संख्या आहे. 2 ची कसोटी काय सांगते, सुटे स्थानी नेहमी काय पाहिजे, सम संख्या पाहिजे. ही 2 ची सिंपल कसोटी आहे, इतकंच आहे 2 च्या कसोटीमध्ये. त्यानंतर 4 ची कसोटी. आता 4 ची कसोटी काय सांगते बघा. आता आपण काय बघितलो 2 च्या कसोटीच्या बाबतीत, सुटे स्थानी सम अंक आलेला. 4 च्या कसोटीच्या बाबतीत बघा, 4 ची कसोटी काय सांगते आपल्याला, संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. 4 ची कसोटी काय सांगते, एखादी संख्या जर तुम्हाला दिलेली असेल, त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग गेला, तर त्या पूर्ण संख्येला काय होतं, 4 ने पूर्णपणे भाग जातो.
आता हे सगळं लिहून घेत बसू नका, मी तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनेललाही पाठवतच असतो पूर्ण लेक्चरचे, ठीक आहे. जॉईन केला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून नक्की जॉईन करू शकता. आता एखादा एक्झाम्पल घेतो. समजा मी एखादा नंबर घेतला मी 6438. आता या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो की नाही हे ओळखायसाठी मी काय करणार, या पूर्ण संख्येला 4 ने भाग देत बसणार नाही. फक्त काय करायचं, शेवटचे 2 अंक बघायचं. काय तिथं 38 आहे. मग 38 ला 4 ने भाग जातो का? 38 ला 4 ने भाग जातो का? 4 एके 4 आणि 4 9 36. 2 काय उरते इथं, रिमाइंडर उरतो, 2 बाकी उरते. म्हणजे 38 ला 4 ने पूर्णपणे भाग जात नाही. याचा अर्थ काय, या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. या उलट जर मी घेतलं, समजा इथं पुढचा अंक जर मी घेतला, काय घेतला, 35,548 ही संख्या जर घेतली, या संख्येमध्ये शेवटला किती आहेत, शेवटचे 2 अंक आहेत, 48 आहे. या 48 ला मी 4 ने भाग देऊन बघणार. 48 ला 4 ने भाग जातो का? 4 एके 4, 4 दुने 8, बाकी 0 आले माझी, पूर्णपणे भाग गेला. बरोबर. या 48 ला 4 ने पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ काय, 35,548 ला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जाणार. हे आपल्याला 4 ची कसोटी सांगते. 4 ने कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने पूर्णपणे भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो. क्लिअर? आता याच्या पुढची बघा, याच्या पुढची 8 ची कसोटी. 8 ची कसोटी पण सेम आहे 4 सारखी, फक्त एक अंक वाढतो. 8 ची कसोटी काय सांगते, संख्येच्या 8 ची कसोटी काय सांगते बघा, संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना. 4 च्या कसोटीच्या बाबतीत आपण 2 अंक बघितले, इथं किती आले, आता 3 आले. शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने पूर्ण भाग जात असेल, 8 ने पूर्ण भाग जात असेल, तर त्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो. 8 ने पूर्ण भाग जातो. काय सांगितलंय 8 च्या कसोटीच्या बाबतीत, दिलेल्या संख्येला किंवा एखाद्या संख्येला शेवटच्या 3 अंकांना त्या संख्येतल्या 8 ने पूर्णपणे भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला काय होतं, 8 ने पूर्ण भाग जातो. फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं, समजा मी 64,872 ही संख्या घेतली. आता या संख्येला 8 ने भाग जातो की नाही बघायला मी काय करणार, तर शेवटचे 3 अंक बघणार फक्त. शेवटचे 3 अंक आहेत 872. आता या 872 ला 8 ने भाग जाईल का बघा. 8 एके 8, 8 एके 8, 0 ठेवलं, 8 9 72, बाकी आली 0, म्हणजे 8 ने भाग जातो. याचाच अर्थ काय, 64,872 या संख्येला सुद्धा 8 ने पूर्णपणे भाग जातो. समजलं? काय केलं मी, फक्त शेवटचे 3 अंक बघितले. त्या 3 अंकांना जर 8 ने पूर्णपणे भाग जात असेल, तर दिलेल्या पूर्ण संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जाईल. बरोबर. फॉर एक्झाम्पल आणखी एक संख्या घेतो मी. समजा मी घेतलं 7,42,449 ही जर मी संख्या घेतली आणि मला सांगायचं या संख्येला 8 ने भाग जातो की नाही, आणि जात असेल तर 0 बाकी उरेल, किंवा जात नसेल तर किती बाकी उरते हे पण आपण सांगू शकतो. कसं सांगणार, आता याला 8 ने भाग जातो की नाही ओळखायला काय करणार मी, फक्त शेवटचे 3 अंक बघणार. काय आहेत ते, 449 भागिले 8 करणार. बरोबर. 8 एके 8, 8 पंचे 40, 8 पंचे 40 होईल, आणि किती उरेल इथं 49 होईल, 8 संग 48. बरोबर. म्हणजे एक रिमाइंडर आला. याचाच अर्थ काय, या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. एक आपली काय उरेल, बाकी उरेल. एक काय उरेल, बाकी उरेल. जर ही बाकी यातून मी वजा केली, या संख्येतून जर मी ही बाकी वजा केली, तर संख्या किती मिळेल मला, 7,42,448. आणि या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जाईल. कारण का, जी बाकी उरत होती ती बाकीच मी यातून वजा केली. बरोबर ना.
इतकं सिंपल आहे. आता 8च्या कसोटीवर ना 2024 ला एक प्रश्न आला होता एसएससी जीडीला. काय प्रश्न होता बघा? एसएससी जीडी 2024 ला आलेला प्रश्न आहे हा, जी जानेवारी महिन्यामध्ये आपली एक्झाम झाली ना फेब्रुवारीमध्ये वगैरे. त्या एक्झामला हा प्रश्न आला होता. काय प्रश्न होता? खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो असं भाग जात नाही असं विचारलेलं. सिंपल प्रश्न होता. बरोबर? काय येईल सांगा उत्तर याचं? शेवटचे 3 अंक बघणार आपण बरोबर. आता इथं 032 आहे. आता इथं बघा 032 आहे याचा अर्थ काय? 32 ला 8 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे या संख्येला तर 8 ने पूर्णपणे भाग जाईल. आपल्याला जात नाही विचारले. पुढची संख्या चेक करा. 968 आहे. 968 मध्ये बघा 8 एके 8 गेलो, 8 दुनी 16, 8 एके 8 म्हणजे या संख्येला पण पूर्णपणे भाग जातो. म्हणजे हे उत्तर असू शकत नाही. तिसरी संख्या 896, 8 एके 8, 8 एके 8, 8 दुनी 16 भाग जाईल. बरोबर? लास्टचं काय? 44. 8 45 4 इथं काय होईल? इथं रिमाइंडर राहील किती? 4. या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी. इतकं सिंपल आलं होतं तुम्हाला एसएससी जीडीला 2024 ला. रिमाइंडर थेरमवर प्रश्न होते. 8चा थेरम विचारलेला, 11चा विचारलेला, 9चा विचारलेला, 3चा विचारलेला. हे ह्या कसोट्या जे आहेत ना, रिमाइंडर थेरम नाही म्हणत आपण, विभाजतेच्या कसोट्या म्हणतो ना याला. आता लेक्चर सुरू करताना मी सांगत असताना एक चूक झालेली बघा. रिमाइंडर थेरम म्हटलं होतं मी, बट ऍक्च्युअली याला डिव्हिजिबिलिटी रूल्स म्हणतात. ओके, तर बघा यामध्ये काय काय विचारलेलं? 8ची कसोटी विचारलेली, 9ची विचारलेली, 11ची विचारलेली, 3ची विचारलेली. ठीक आहे. 6ची पण कधी कधी विचारतात. ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं मी सांगेन. आणि लेटेस्ट क्वेश्चन मी सगळे घेतलेले आहेत. आताच्या ही जी बॅच आहे ना 100 दिवसाची, या बॅच मध्ये मी सगळे 2023-24 चे प्रश्न घेतलेले जे एसएससी जीडीला यापूर्वी विचारले. ओके, तर 8चं तुम्हाला समजलं असेल. आता पुढे जाऊया आपण. आता पुढे बघा 5ची कसोटी. 5ची कसोटी काय सांगते? सिंपल आहे. 5ची कसोटी अगदी सोपी आहे. काय सांगते बघा? जर सुटेस्थानी संख्या किती मोठी असू दे, त्याच्या सुटेस्थानी 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. 5 ने पूर्ण भाग जातो. काय म्हटलं मी? जर एखाद्या संख्येच्या सुटेस्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जाईल. इतकंच लक्षात ठेवायचं. संख्या कितीही मोठी असू दे, 8 9 7 5 8 6 0, 8 9 7 5 8 6 5, शेवटला 0 आणि 5 दिसलं, शेवटला काय बघायचं? फक्त 0 आणि 5 ह्या दोन्हीपैकी एक जरी अंक असला तरी दिलेल्या पूर्ण संख्येला 5 ने पूर्णपणे भाग जाईल. इतकंच सांगते 5ची कसोटी. याच्यापेक्षा काही अवघड नाही. आणि शक्यतो 5ची कसोटी कधी विचारलेली नाही एसएससी जीडीला. आता 25ची कसोटी बघा. 25च्या कसोटीच्या बाबतीत पण सेम आहे. फक्त इथे 0 आणि 5 बघायचं नाही. शक्यतो 0 आणि 5च बघायला मिळेल तुम्हाला. पण इथं काय करावं लागतं? शेवटचे 2 अंक बघावे लागतात. काय बघावे लागतात इथं? संख्येच्या, काय सांगते बघा कसोटी? संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 25 ने भाग जात असेल तर 25 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 25 ने पूर्णपणे भाग जातो. इतकी सिंपल कसोटी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणत्या कोणत्या संख्या येऊ शकतात इथं? 2575 असू दे, 3600 असू दे किंवा 4825 असू दे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं थोडक्यात तर 25 ने भाग जाणाऱ्या संख्येंना शेवटला कोणते कोणते अंक येतील? एक तर 2 0 येतील किंवा 25 येईल किंवा 50 येईल किंवा 75 येईल. ह्या चारही संख्यांपैकी एक संख्या शेवटला असणार आहे 25 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्यांच्या. इतकं लक्षात ठेवा. एक तर 2 शून्य असतील, एक तर 25 येईल, 75 येईल किंवा 50 येईल. या व्यतिरिक्त दुसरं काय येणार नाही. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट 3ची कसोटी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 3ची कसोटी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि
चांगलं आहे, शिकण्यासारखं आहे 3ची कसोटी. तर आपल्याला 3ची कसोटी काय सांगते बघा, दिलेल्या संख्येच्या बेरजेला किंवा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ची कसोटी काय सांगते, संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जात असेल, जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजेच काय सांगितले बघा, फॉर एक्झाम्पल मी एखादी संख्या घेतली. किती संख्या घेतली? संख्या घेतली मी 38,547. तर 3ची कसोटी काय सांगते, या दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करायची. काय करायची? सर्व अंकांची बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल काय करणार मी इथं, 3 + 8 + 5 + 4 + 7 यांची बेरीज करणार. किती येईल बेरीज ही? 8 + 3 11, 11 + 5 16, 16 + 4 20, 20 + 7 27. आता ह्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, 27 ला 3 ने भाग जातो ना, 3 एके 3, 3 9 27. तर ह्या पूर्ण संख्येला काय होईल, 3 ने पूर्णपणे भाग जाईल. इतकं सिंपल आहे. ठीक आहे, काय अवघड आहे यामध्ये? नाही. किंवा 3 ने भाग जाणारे अंक पण आपण कॅन्सल करू शकतो. आता या 3 ला 3 ने जाईल माहित आहे, कॅन्सल केलं. 5 + 4 9 ला जातो माहित आहे, कॅन्सल केलं. 7 + 8 15 ला जातो माहित आहे, कॅन्सल केलं. म्हणजे या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. त्याला आपण डिजिटल सम सुद्धा म्हणू शकतो. कसं करायचं बघा, आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा एखादी संख्या दिली 39,000 किंवा 3,98,576. ही जर संख्या दिली तर काय करायचं, एक तर बेरीज करू शकतो किंवा काय करायचं, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या यातून कॅन्सल करायच्या. आता 3 ने 3 ला भाग जाईल, कॅन्सल केलं. 9 ला जाईल, कॅन्सल केलं. 6 ला जाईल, कॅन्सल केलं. 8 + 7 15 जाईल, कॅन्सल केलं. राहिलं किती? फक्त 5. तर या राहिलेल्या संख्येला 3 ने भाग द्यायचा. किती उरेल बाकी? 2 रिमाइंडर येईल. बाकी काय उरेल? 2 उरेल. या पूर्ण संख्येला 3 ने भाग जाणार नाही. जरी भाग दिला तर बाकी किती उरते? 2 उरते. याचाच अर्थ काय, मला या संख्येतून 2 जर वजा केलं तर 3 ने पूर्णपणे भाग जाणारी जवळची संख्या मिळेल. क्लिअर आहे सगळ्यांना? आता याच्यावर एखादा क्वेश्चन आलेला बघा, SSCJD 2023 ला. क्वेश्चन कसा विचारलाय बघा, अगदी मस्त प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, 638A 435 ला 3 ने पूर्ण भाग जातो असं सांगितलंय. तर A ची किमान किंमत, किमान म्हणजे कमी, किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त. हे दोन शब्द लक्षात ठेवा, किमान आणि कमाल. किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त. तर A ची किमान किंमत किती असेल असं विचारले. SSCJD 2023 चा प्रश्न आहे हा. काय प्रश्न आहे बघितलं आपण. आता कसं सॉल्व्ह करणार याला? काय अंक दिलाय बघा त्यांनी, 638A 435 दिलाय, बरोबर. आणि 3 ने पूर्णपणे भाग जातो सांगितले. मग मी पहिला काय करेन, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कॅन्सल करेन ना, किंवा 3च्या पटीतील संख्या कॅन्सल करेन. आता 6 ला जातो, 3 ला जातो, कॅन्सल केलं मी. परत इथं 3 ला जातो, कॅन्सल केलं. 4 + 3 12 ला जातो, कॅन्सल केलं. राहिलं किती? 5 आणि A. मग आपल्याला काय माहित पाहिजे की 5 आणि A यांची बेरीज 3च्या पटीतील आली पाहिजे, बरोबर. A + 5 बरोबर आपल्याला काय मिळालं पाहिजे, 3च्या पटीतील एखादी संख्या मिळाली पाहिजे किंवा 3 ने भाग जाणारी संख्या मिळाली पाहिजे. तरच या पूर्ण संख्येला काय होईल, 3 ने पूर्णपणे भाग जाईल. मग त्यांनी काय विचारले, किमान लहानात लहान संख्या विचारली. म्हणून मी काय करेन, सगळ्यात पहिला यातली लहान संख्या ठेवून बघेन. सगळ्यात लहान कुठली आता? 1 आहे. म्हणून A च्या ठिकाणी जर मी 1 ठेवलं, 1 + 5 किती होईल? 6. आणि 6 ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे A च्या ठिकाणी आपण 1 ठेवू शकतो. 1 ठेवलं, 5 + 1 6 होईल. पूर्णपणे 3 ने या सगळ्या संख्येला भाग जाईल. म्हणून काय असणार आपलं ऑप्शन सी, 1 हे बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. इथे 4 पण आला असतं. 4 ठेवल्यावर काय झालं असतं, 5 + 4 9 आला असतं, 3 ने भाग गेला असता. पण त्यांनी विचारले काय, किमान, कमीत कमी. कमीत कमी कुठली आहे इथं? सगळ्यात जास्त कमी 1 आहे. जास्तीत जास्त म्हटलं असतं किंवा कमाल किंमत विचारली असती तर 4 आली असती. विचारले काय, किमान, म्हणून काय केलं आपण,
1 पहिला ट्राय केला आणि 1 आपलं उत्तर बरोबर आलं. क्लिअर? आता नेक्स्ट बघा. सेम 3 वरच आणखी एक प्रश्न आहे. SSC JD 2021 चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. जर 758P 09Q5 ला 3 ने पूर्ण भाग जातो, तर P अधिक Q ची किमान किंमत किती विचारले. सेम आपण सॉल्व करू शकतो. बघा कसं करणार आपण. 758P 09Q5 ला 3 ने भाग जातो म्हटले, म्हणून मी काय करेन, पहिला 3 ने भाग जाणारे उडवून टाकू ना आपण. 9 ला जाईल, शून्यचा काय विचारच करणार नाही, कारण बेरीज केली तरी शून्य शून्यच राहणार आहे. बरोबर. आता बघा 7 अधिक 5 किती होईल. 7 अधिक 5 किती होईल. 7 अधिक 8 आहे ना. बरोबर. 7 अधिक 8 किती होईल. 15 होईल. कॅन्सल केलं. आता इथे काय काय राहिलं बघा. माझं हे 5 राहिलं, अधिक इकडलं 5 राहिलं, अधिक P अधिक Q राहिलं. बरोबर. मग यांची बेरीज काय आली पाहिजे माझी. 3च्या पटीतली संख्या आली पाहिजे आणि ती किमान विचारली. ठीक आहे, किमान विचारले. आता 5 अधिक 5 किती येईल सांगा. 10 अधिक P अधिक Q. आता P अधिक Q ची मला किमान किंमत काढायची आहे. कोणती. किमान. म्हणून मी काय करणार, P अधिक Q च्या ठिकाणी लहानात लहान ऑप्शन ठेवून बघणार. तो ऑप्शन ठेवल्यानंतर त्या संख्येला 3 ने भाग जातो का बघायचं. आता P अधिक Q च्या ठिकाणी मी पहिला काय करेन, सगळ्यात लहान कोणता आहे इथं 2 आहे, म्हणून P अधिक Q च्या ठिकाणी मी काय करेन, 2 ठेवेन. किती आलं माझं 12. आणि या 12 ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. याचाच अर्थ काय, याचं उत्तर पण असणार आहे ऑप्शन सेकंड. ऑप्शन फर्स्ट असणार आहे A. 2 याचं बरोबर उत्तर असणार आहे. कारण P अधिक Q च्या ठिकाणी 2 जर मी ठेवलं तर 12 होतं आणि 12 ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. याचाच अर्थ काय, या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जाईल. क्लिअर. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 9 ची कसोटी. 9 ची कसोटी आपल्याला काय सांगते, सेमच. 9 ची कसोटी पण काय सांगते, सेमच. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जातो. इथं पण काय करायचं, आपण सांगितलेली मेथड नवीन वापरायची. कुठली. डिजिटल सम मेथड वापरायची. काय आहे ही मेथड. जसं सांगितलं तसं 9 जितके येतील किंवा 9च्या पटीतील ज्या संख्या येतील त्या उडवून टाकायच्या. फॉर एक्झाम्पल काय करणार, मी एखादा नंबर घेतो परत. 7,82,853. हा जर मी नंबर घेतला, आता यात काय करणार मी, 9 येणार उडवून टाकणार. आता बघा इथं 7 अधिक 2 9 येतं. बरोबर. 5 अधिक 3 8 येईल. 8 आणि 8 16. 16 अधिक 3 19. 19 अधिक 5 24 येईल. किती येईल 24 येईल. या 24 ला 9 ने भाग देऊन बघा. 9 दुनी 18. राहिले किती 6 यात रिमाइंडर राहील. बरोबर. 6 यात काय होईल, बाकी उरेल. म्हणजेच या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. आणखी एखादी संख्या घेतली मी. समजा मी संख्या घेतली 98,000 किंवा 89,172,981,534. आता ही संख्या घेतली, याला 9 ने भाग जातो की नाही कसं ओळखणार मी. डिजिटल सम वापरणार. सगळ्यांची बेरीज करत बसायची गरज नाही आहे मला. काय करणार मी, 9 कॅन्सल करणार, 9 कॅन्सल करणार, 9 ने भाग जातो म्हणून. 8 अधिक 1 9 येतं, कॅन्सल करणार. 7 अधिक 2 9 येतं, कॅन्सल करणार. 8 अधिक 1 9 येतं, कॅन्सल करणार. 5 अधिक 4 9 येतं, कॅन्सल करणार. राहिलं काय 3. हा 3 माझा रिमाइंडर असेल. 3 ही काय असेल माझी बाकी शिल्लक उरेल. या पूर्ण संख्येतून जर मी 3 वजा केलं तर काय होईल, या पूर्ण संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जाईल. क्लिअर. आता याच्यावर एखादा प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे बघा इथं. क्वेश्चन कसा विचारलाय, 93,829 y ला 9 ने पूर्ण भाग जातो तर y ची किंमत किती विचारली. दिलाय कोणता नंबर त्यांनी, 93,829 y. तर y च्या ठिकाणी अशी कोणती संख्या ठेवली तर आपल्या या पूर्ण संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जाईल असं शोधायचं आहे. पहिला मी काय करेन, मग हे 9 कॅन्सल करेन, हे 9 कॅन्सल करेन. राहिले काय 8 अधिक 2 10. 10 अधिक 3 13. किती आलं माझं इथं 8 अधिक 2 10 आणि अधिक 3 13 अधिक y बरोबर काय मिळायला पाहिजे मला, 9च्या पटीतली संख्या मिळायला पाहिजे. मग 13 मध्ये यातली कोणती संख्या ऍड केल्यावर 9 दुनी 18 मिळेल मला, कारण इथं 9 मिळवणं तर पॉसिबल नाही आहे, कारण 13 आहे ना. 13 पेक्षा कमी संख्या मिळवणं पॉसिबल नाही. पण 13च्या पुढची 9 ने भाग जाणारी संख्या कोणती येईल 18. मग 18 मिळवायला y च्या ठिकाणी किती ठेवायला पाहिजे, 5 ठेवायला पाहिजे.
13 अधिक 5 जर मी केलं तर किती मिळेल मला 18 आणि 18ला 9 ने पूर्णपणे भाग जाईल. याचा अर्थ काय या पूर्ण संख्येला 9 ने पूर्णपणे भाग जाईल. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती असेल 5 असेल. ऑप्शन बी माझं बरोबर आन्सर असणार. क्लिअर सगळ्यांना? काय अवघड नाही यामध्ये. अगदी सोपं आहे आणि प्रश्न यातूनच 70% प्रश्न एसएससी जीडीला यातून येतात. डिव्हिजिबिलिटी रूल्स मधून विभाजतेच्या कसोट्यांमधून नंबर सिस्टमचे सगळे प्रश्न यातूनच जास्तीत जास्त विचारले जातात. एखादा प्रश्न दुसऱ्या पॉइंट्स मधून येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, परत आता इथं थोडासा ट्विस्ट आहे. क्वेश्चन थोडासा वेगळा आलाय. 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, 4x 573y ला 72 ने पूर्णपणे भाग जातो तर x अधिक y ची किंमत काढा म्हटले. आता इथं थोडंसं अवघड आहे ना. त्यांनी दिले किती 4x 773y ला 72 ने पूर्णपणे भाग जातो सांगितले. तुम्ही म्हणणार सर 2 ची कसोटी माहित आहे, 4 ची माहित आहे, 8 ची माहित आहे, 5 ची माहित आहे, 25 ची माहित आहे, 3 ची माहित आहे, 9 ची माहित आहे, पण 72 ची कुठून आणू असा प्रश्न पडला ना. तर 72 ला काय करायचं किंवा अशी ज्यावेळेला मोठी संख्या येते त्यावेळेला काय करायचं, आपल्याला माहित असलेल्या कसोट्यांमध्ये त्याला डायव्हर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल मी काय करू शकतो, 72 चे 2 फॅक्टर पाडू शकतो. कसे 8 आणि 9, कारण 8 9 72 येतं ना. म्हणजेच याचा अर्थ काय 8 ने आणि 9 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 72 ने पूर्णपणे भाग जाईल. काय म्हणतोय मी लक्षात येते काय बघा, 8 9 72 येतं. याचाच अर्थ काय 8 ने आणि 9 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 72 ने पूर्णपणे भाग जाईल. फक्त कंडिशन काय, त्या संख्येला 8 ने आणि 9 ने दोन्हीने भाग गेला पाहिजे. मग आता ह्या दिलेल्या संख्याला 72 ने भाग जातो याचा अर्थ काय 8 ने आणि 9 ने दोन्हीने गेला पाहिजे. आता मला x आणि y ची किंमत काढायची. अशा ठिकाणी काय करायचं, ज्या वेळेला आपण 8 ने आणि 9 ने ट्राय करत असतो, लास्टचा अंक आपल्याला y दिलेला असतो, काढायचा असतो, त्यावेळेला पहिला 8 ने ट्राय करायचं. म्हणजे मला काय करायला लागेल आता 8 ने भाग जातो याचा अर्थ काय 73y ला 8 ने पूर्णपणे भाग गेला पाहिजे. आता 73y ला 8 ने पूर्णपणे भाग घालून बघा, 8 1 8, 8 9 72, 73 मधून 72 गेलं, राहिलं किती 1 y आलं ना बरोबर इथं. आता इथं y आहे, y च्या ठिकाणी असा कोणता अंक ठेवला पाहिजे जेणेकरून मला 8 ने भाग देता येईल. आता इथे 1 च्या पुढे जर मी 6 ठेवलं तर 16 होईल आणि 16 ला 8 ने पूर्णपणे भाग जाईल. बरोबर, म्हणजे y च्या ठिकाणी मला किती ठेवायला पाहिजे 6, तर मला 8 ने पूर्णपणे भाग जाईल. y ची किंमत तर मला किती मिळाली, मग 6 मिळाली. म्हणजेच काय मिळालं मला आता बघा 4x 573 y च्या ठिकाणी आलं माझं 6. आता x ची व्हॅल्यू काढा. आता 8 ने तर पूर्ण संख्येला भाग दिला 6 ठेवल्यामुळे. आता 9 ने भाग द्यायचा असेल तर x ची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, 9 ने भाग जातो असं सांगितलंय ना. मग काय करायचं, 9 कॅन्सल करतो मी, 3 अधिक 6 9, 5 अधिक 4 9, 7 आणि x, 7 अधिक x बरोबर मला किती मिळालं पाहिजे 9 मिळालं पाहिजे, तरच 9 ने पूर्णपणे भाग जाईल. मग x च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल मला, 7 अधिक 2 बरोबर 9 मिळेल ना. x च्या ठिकाणी किती ठेवायला पाहिजे 2 ठेवायला पाहिजे, म्हणजे मला x ची व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. विचारले काय त्यांनी x अधिक y, काय विचारले x अधिक y. आता x ची व्हॅल्यू 2 आहे अधिक y ची व्हॅल्यू 6 आहे, बरोबर किती येईल आन्सर 8. ऑप्शन सी माझं बरोबर आन्सर असणार. काय अवघड यामध्ये, सोपं आहे. फक्त इथं मी काय सांगितलं, जर मोठी संख्या आली तर त्याचे फॅक्टर्स पाडायचे आणि त्या दोन्ही फॅक्टरना जर त्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येने सुद्धा त्या संख्येला पूर्ण भाग जाईल. बरोबर, क्लिअर सगळ्यांना. नेक्स्ट जाऊया, आता लास्टची कसोटी बघूया आणि महत्वाची कसोटी आहे. ठीक आहे, 11ची कसोटी पण भरपूर वेळा विचारली गेलेली आहे. आता 11ची कसोटी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. 11ची कसोटी कशी ओळखायची बघा, किंवा एखाद्या संख्येला 11 ने भाग जातो की नाही ते कसं ओळखायचं. तर 11ची कसोटी आपल्याला काय सांगते, एखादी संख्या दिली तुम्हाला, समजा 42 68 92 ही जर संख्या दिली तर या संख्येला 11 ने भाग जातो की नाही कसं ओळखायचं. याचे 2 चे पार्ट करायचे. या ठिकाणी हे 2 केलो, ह्या दोघांचे केलो, ह्या दोघांचे केलो, 2 चे पार्ट केले. आता काय करायचं 4 वजा 2 करायचं, 4 वजा 2 बरोबर, त्यामध्ये अधिक 6 वजा 8 करायचं. या साइडने 2 चे पार्ट करायचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहिताना इकडून लिहा, काय प्रॉब्लेम नाही. आणि मध्ये परत अधिक येणार 9 वजा 2 करायचं.
आता हे सॉल्व्ह करून घ्या. 4 वजा 2 किती येईल? 2 अधिक 6 वजा 8 काय येईल? वजा 2 येईल. बरोबर. अधिक 9 वजा 2 काय येईल? 7 येईल. अधिक 2 ला वजा 2 काय होईल? कॅन्सल येईल. 7 आपलं काय राहील? बाकी उरेल. ज्या वेळेला इथं बाकी 7 उरते किंवा राहिलेल्या बाकीला 11ने भाग जात नसेल, राहिलेल्या संख्येला किंवा राहिलेल्या उत्तराला 11ने भाग जात नसेल, तर या पूर्ण संख्येला सुद्धा 11ने पूर्णपणे भाग जाणार नाही. 7 काय राहील? ही बाकी राहील. बरोबर. 7 काय राहील त्यात? बाकी राहील. जर यातून तुम्ही 7 वजा केला तर त्या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जाणार. आणखी एक एक्झाम्पल बघा. समजा आपण नंबर घेतलो कोणता? हा नंबर घेतला आपण. तर इथं पण काय करणार आपण? किंवा एक संख्या वाढवतो मी जेणेकरून तुम्हाला कळेल. इथं पण काय करणार? पहिला सुटे स्थानाकडून 2-2 चे ग्रुप करणार. ह्या दोघांचे, ह्या दोघांचे, ह्या दोघांचे, ह्या दोघांचे आणि ह्या दोघांचे. इथं आता कायच नाही म्हणजे इथं 0 घ्यायचा. ठीक आहे. कायच नसेल पुढे शिल्लक तर 0 घ्यायचा. आता इथं काय करायचं मग? 0 वजा 1 काय येईल? वजा 1. 2 वजा 3, 2 वजा 5 किती येईल? वजा 3. 7 वजा 2 किती येईल? अधिक 5. 7 वजा 3 किती येईल? अधिक 4. 6 वजा 7 काय येईल? वजा 1. आता बघा वजा 3 वजा 4 वजा 5. या वजा 5 ला काय होईल? हे अधिक 5 कॅन्सल होईल आणि 4 काय राहील माझी? इथं बाकी राहील. कारण 4 ला 11ने भाग जात नाही. 4 बाकी राहणार शिल्लक. क्लिअर? ही 11ची कसोटी सांगते. आता एखादा प्रश्न बघू याच्यावर. काय क्वेश्चन विचारलाय त्यांनी बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 33 ने पूर्ण भाग जातो असं सांगितलंय? 33 ने पूर्ण भाग जात नाही असं सांगितलंय. SSC GD 2024 ला आलेला प्रश्न आहे. जी फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम झाली तेव्हा आलेला आहे. 33 ने भाग जातो याचा अर्थ काय? मी जसं सांगितलं 33 चे 2 फॅक्टर पाडा. काय पाडू शकताय 33 चे 2 फॅक्टर? एक तर 11 आणि 3. 11 आणि 3 33. 11 ने चेक करा, 3 ने चेक करा. आता इथे 3 ने चेक करा, डायरेक्ट तुम्हाला आन्सर येईल. पण 11 ने आपण बघू. 11 नवीन शिकलोय ना आपण. इथे काय करणार मी? दोघांचे ग्रुप केले. 2 वजा 1 काय येईल? 1. 5 वजा 6 काय येईल? वजा 2. 1 वजा 2 काय येईल? 1. म्हणजे इथे 1 आला. याला काय होईल? भाग जाणार नाही. हेच विचारले ना. आता इथं 11 ने ट्राय करू आपण. 2 वजा 1 1. 5 वजा 4 वजा 5 वजा 1. वजा 1 ला वजा 1 आलं. 0 बाकी आलं म्हणजे याला 11 ने भाग जातो. ठीक आहे. बाकी 0 आली की 11 ने भाग जातो किंवा 11च्या पट्टीतील बाकी आली तरी 11 ने भाग जातो. सेम इथं बघा. 2 वजा 0 2. 1 वजा 3 वजा 2. 2 वजा 2 काय येईल? 0 म्हणजे याला पण 11 ने भाग जाईल. सेम इथं 1 वजा 9 वजा 8 आणि 1 वजा 4 वजा 3. वजा 8 वजा 3 किती येईल? वजा 11. 11च्या पट्टीतील आहे. 11 ने पूर्ण भाग जाईल. फक्त इथं काय मिळतं मला? बाकी 1 मिळते. 11 ने पूर्णपणे भाग जात नाही. म्हणजे ऑप्शन ए हे माझं काय असणार आहे? बरोबर आन्सर असणार आहे. सेम 3 न जरी चेक केला तरी कळतं बघा. 2 अधिक 1 3. 5 अधिक 6 11. बरोबर. 11 ला इथं भाग जाणार नाही म्हणजे याला 3 ने पण भाग जात नाही. बाकी इथं बघा 2 अधिक 1 3. 5 अधिक 4 9. 3 ने भाग जातो. 2 अधिक 1 3. 3 आणि 3 6. 3 ने भाग जाईल. 1 अधिक 9 10. 11. 11 आणि 4 15. 3 ने भाग जाईल. ऑप्शन ए माझं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ओके. अशा पद्धतीने 11ची कसोटी आपल्या या विभाजतेच्या कसोटीची लास्टची कसोटी होती. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आणखी एक प्रश्न बघा जो 2021 ला विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे हा पण. इथं 9 आहे. आता हा कसं सॉल्व्ह करायचा बघा. काय आहे प्रश्न? 57 28 2 पी 9 ला 11 ने पूर्ण भाग जातो तर 11 वजा पी ची किंमत किती? हा क्वेश्चन SSG 2021 ला आलाय. अगदी सोपा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क साठी देतोय. या क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट मध्ये द्यायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतोय. कमेंट मध्ये या क्वेश्चनचा आन्सर द्या आणि इथं आपला विभाजतेच्या कसोट्या हा टॉपिक हा पॉइंट संपतो. सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल. अगदी सोपं होतं. काय जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. जर आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या मित्रांना जे SSC GD ची तयारी करतायत मराठीतून त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर आपल्याला या लेक्चरची PDF ची लिंक पाहिजे असेल तर किंवा PDF स्वरूपात हे पूर्ण लेक्चर हवं असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कारण तिथे मी पूर्ण या PDF शेअर करत असतो.
ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करू शकताय. ओके. तर उद्या पुन्हा भेटू आपण डे 4 मध्ये.